नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद पदभरती 2023साठी मित्रांनो तुम्ही जे फॉर्म भरलेले होते त्यापैकी आरोग्य सेवक, त्यानंतर आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या पदांसाठीच्या ज्या तारखा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो सध्या जी हॉल तिकीट आहे राहिलेल्या पुढील तारखांची प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी ती तुमच्यासमोर मी ओपन करत आहे। तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय। तर सध्या पहा मित्रांनो, 12/6/2024 या ठिकाणी डेट आता चेंज झालेली आहे। म्हणजेच मित्रांनो 12 किंवा 13 जून 2024 पर्यंत तुमचं आता हॉल तिकीट या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करता येत आहे। तर तुम्हाला मित्रांनो तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करता येते का, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। कारण की आता इथं मित्रांनो डेट जी आहे या ठिकाणी चेंज झालेली आहे। म्हणजे 12 जून पर्यंतचे सर्व हॉल तिकीट आलेली आहेत। म्हणजेच आरोग्य सेवक या ठिकाणी हे जे पद आहे मित्रांनो यांचं 10, 11 आणि 12 तारखेला ज्या परीक्षा होणार होत्या मित्रांनो या तिन्ही दिवसांचे आता हॉल तिकीट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील। 12 जून 2024 पर्यंत लास्ट डेट याची डाउनलोड करण्यासाठी आहे। जर 13 तारखेचे म्हणजेच आरोग्य सेवक, हंगामी फवारणी कर्मचारी 13 तारखेचेही ते तुमचे डाउनलोड होत असतील तर मग दुसऱ्या नेक्स्ट पदाची देखील या ठिकाणी हॉल तिकीट आले म्हणून समजायचं। तर सर्वांनी पहा आता 12 तारखेपर्यंतचे हॉल तिकीट किंवा 13 तारखेपर्यंत येत आहेत। परंतु असे बऱ्याच विद्यार्थ्यांची मला कमेंट आलेली आहे की सर 12 किंवा 13 तारखेचं आमचं हॉल तिकीट डाउनलोड झालेलं आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची अजूनही कमेंट येते की सर आमचं हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड होत नाही। तर बघा मग मित्रांनो, या ठिकाणी तुमचं जर 12, 11, 12 ह्या तारखेला म्हणजे आरोग्य सेवक, फक्त आरोग्य सेवक या पदासाठी जर अप्लाय केलेलं असेल तुम्ही तर तुमचं 100% हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड व्हायलाच पाहिजे। फक्त आरोग्य सेवक, फक्त या पदासाठी। जर आरोग्य सेवक, हंगामी फवारणी कर्मचारी पदासाठी अप्लाय केलेलं आहे तर मित्रांनो 13, 14, 15 तारखेला त्यांच्या काय आहेत एक्झाम आहेत। तर तुमची एक्झाम मग लेट असू शकते। परंतु फक्त आरोग्य सेवक हे जे पद आहे मित्रांनो, हे वरचं जे पद आहे तर याच्यासाठी तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर 12 तारखेपर्यंतचे म्हणजे सर्वांचे या पदांचे हॉल तिकीट तुम्हाला आता भेटून जातील। जर अजून तुम्हाला मग या ठिकाणी फक्त आरोग्य सेवक पदासाठी तुम्ही अप्लाय केलेलं हॉल तिकीट तुम्हाला भेटत नाही तर तुम्हाला IBPS कंपनीशी मित्रांनो या ठिकाणी त्यांच्या कॉल सेंटरवरती कॉल करून माहिती घ्यायची आहे। आणि याच्यामध्येही मित्रांनो फक्त आरोग्य सेवक पदासाठी अप्लाय केलेलं आहे, परंतु याच्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे काय होणार नाहीत, हॉल तिकीट डाउनलोड होणार नाहीत। फक्त बाकीचे जे 18 जिल्ह्यात राहिलेले तीही नॉन पेसाचे फक्त मित्रांनो। सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 13 जिल्हे सांगितलेत मित्रांनो की पेसामध्ये कुठले कुठले येतात पहा। जसं की तुम्ही अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेले हे पेसामधले जिल्हे येतात मित्रांनो। तर तुमचं हॉल तिकीट भेटणार नाही या ठिकाणी, तर त्याचं वेळापत्रक आलेलं नाही। आणि या ठिकाणी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्येही तुम्ही अप्लाय केलेला असेल, पेसा किंवा नॉन पेसा कुठलेही असेल तरी तुमचं हॉल तिकीट भेटणार नाही। तर मित्रांनो या ठिकाणी 12 तारखेपर्यंतचे म्हणजे आरोग्य सेवक जे पद आहे या ठिकाणी फक्त आरोग्य सेवक आणि हंगामी फवारणी कर्मचारी हे जे पद आहे याचे 13 तारखेपर्यंतचे हॉल तिकीट तुम्हाला या ठिकाणी पाहता येऊ शकतात, ठीक आहे। परंतु या ठिकाणी फक्त आरोग्य सेवक पदाचे जर तुमचं हॉल तिकीट नसेल तर तुम्हाला IBPS कंपनीशी संपर्क साधायचा आहे। कारण की 12 तारखेपर्यंतचे संपूर्ण हॉल तिकीट आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत आहेत। 12 तारखेची या ठिकाणी डेट त्यांनी दिलेली आहे। आता तुमचे राहिलेले अजून जे हॉल तिकीट आहेत जसं की आरोग्य सेवक, हंगामी फवारणी कर्मचारी आणि आरोग्य सेविका, त्यानंतर ग्रामसेवक या पदांचे हॉल तिकीट कधीपर्यंत भेटतील तुम्हाला। तर बघा मित्रांनो, जसं की तुमची 13 तारखेला जर परीक्षा आहे तर परीक्षेच्या 6 दिवस अगोदर म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे 6 तारखेला, समजा 13 तारखेची परीक्षा आहे तर 6 तारखेला म्हणजे आज त्यांचे हॉल तिकीट येऊन जातील। म्हणजे बऱ्याच जणांचे आज हॉल तिकीट आलेले। 14 तारखेला परीक्षा असेल तर 7 तारखेला हॉल तिकीट येतील, 15ला असेल तर 8 तारखेला येईल, त्यानंतर 16 तारखेला म्हणजे ग्रामसेवकची परीक्षा 16 तारखेला या ठिकाणी आहे तर 9 किंवा 10 तारखेपर्यंत तुमचे हॉल तिकीट तुम्हाला पाहायला भेटतील। असे स्टेप बाय स्टेप हॉल तिकीट पाहायला भेटतील। आता इथं सध्या मित्रांनो डेट जी आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही चेंज झालेली आहे, 12 जून 2024 झालेली। तसे इथं डेट या ठिकाणी मित्रांनो काय होतील, चेंज होत राहतील आणि तुमचे हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करता येईल। जर तुमचं या ठिकाणी मित्रांनो त्या पदांचे शेवटच्या तारखेपर्यंतचे हॉल तिकीट जर आलेले आहेत, जसं की आज पहा मित्रांनो या ठिकाणी 12 तारखेपर्यंतचे आरोग्य सेवक या पदांचे हॉल तिकीट सर्वांचे आलेले आहेत। 12 तारीख लास्ट डेट आहे, तिथपर्यंतचे हॉल तिकीट त्यांनी सर्वांचे दिलेले आहेत। जर डाउनलोडच होत नाही तर मग तुम्हाला IBPS कंपनीशी काय करायचं, संपर्क साधायचा आहे, ठीक आहे। फक्त हे आरोग्य सेवक या ठिकाणी या पदाचं सांगतोय मी तुम्हाला। बाकी जसं की आरोग्य सेवक, हंगामी फवारणी कर्मचारी यांचं देखील 13 तारखेपर्यंतचे हॉल तिकीट आलेले आहेत। बऱ्याच जणांचे 13 तारखेचेही डाउनलोड होत आहेत। त्यानंतर जर तुमचं हंगामी फवारणी कर्मचारीचं पद आहे
ठीक आहे. 14-15ला तुमची जर परीक्षा असेल तर सध्या मित्रांनो डाउनलोड होणार नाही. लेट परीक्षा असेल तर तुमचं डाउनलोड होणार नाही. परंतु 12 तारखेपर्यंत मित्रांनो हे जे वरचं पद आहे फक्त आरोग्य सेवक, याचं जर तुमचं अजून आत्ता डाउनलोड होत नसेल, 12 तारखेपर्यंतचे सर्व हॉल तिकीट आलेले आहेत, तर तुम्हाला IBPS कंपनीशी संपर्क साधायचा आहे. कधी साधायचा आहे? जर तुम्ही या पदासाठी फक्त ह्याच पदासाठी अप्लाय केलेला आहे तर. खालच्या पदासाठी नाही. खालचे अजून मित्रांनो जनरेट होत आहेत हॉल तिकीट. ठीक आहे. तर याच्याबद्दल अजून जर तुमचे काही प्रश्न आहेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. ही जी हॉल तिकीट डाउनलोड करायची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला पाहायला भेटेल, तिथून तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी लँग्वेज सिलेक्ट करून लॉग इन करून तुमचं हॉल तिकीट जे आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे. शक्यतो करून डेस्कटॉप साईटवरती डाउनलोड करून पहा. लॅपटॉप असेल किंवा PC वरती त्या ठिकाणावरनं लवकर डाउनलोड या ठिकाणी होऊन जाईल. धन्यवाद.